अजित पवारांची महिला IPS अधिकाऱ्यावर दादागिरी, करमाळ्यातील मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांना दादांची तंबी, तर विरोधकांकडून टीकेची झोड. काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यामध्ये होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाष्य. भुजबळ बैठकीतून निघून गेले नव्हते, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली, तर भुजबळांच्या मनातील शंका दूर करू. भुजबळ नाराजीच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांकडून पूर्णविराम. एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही, कोणावर अन्याय होऊ देणार नाही. काही जण जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत असल्याची मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका. नागपुरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे, मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांची मध्यस्थी यशस्वी. एका महिन्याच्या आत 12 मागण्यांचे शासन निर्णय सरकार काढणार असल्याचीही घोषणा. सरकारनं काढलेला GR सगळ्यांना गंडवणारा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळलं नाही. प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल. सरकारमधीलच काही जण फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करतात, संजय राऊतांचा दावा, तर शिंदेंनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा राऊतांचा आरोप. GR बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करतात, पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम. मनोज रांगेंचं आरक्षणावरून मोठं विधान. जरांगेंच्या आंदोलनानंतर मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देऊ नये, मिलिंद देवरांची पत्रातून मागणी. आणि पनवेलमध्ये खुनाच्या आरोपीचा पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ला, 2 पोलीस गंभीर जखमी, तर एका मुलीला ओलीस ठेवल्याची माहिती. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. धक्कादायक अशी ही बातमी आहे. पनवेलमध्ये खुनाच्या आरोपीनं पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये 2 पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे, तर खून प्रकरणामध्ये जामिनावर सुटलेला आरोपी सोबन बाबूलाल महातोनं बुधवारी रात्री पनवेल शहरामध्ये हा कहर माजवला. स्वतःच्या मालकीची असल्याचा दावा करत त्यानं मंगला निवास इमारतीमधील एका खोलीमध्ये कुलूप तोडून प्रवेश केला आणि बाहेर पडणार नसल्याची भूमिका घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप केला असता त्यानं कुऱ्हाड आणि कोयत्यानं पोलिसांवर हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता सोबनने स्वतःच्या भावाच्या 16 वर्षीय मुलीला ओलीस ठेवत तिच्या गळ्यावर कोयता ठेवून धमकीही दिली. तर या घटनेनं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल. एका आरोपीनं पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ला केला, ज्यामध्ये पोलीस जखमी झाले. मध्ये डाकी, त्यानंतर पारधी, शेवाळे आणि मोकल हे पनवेल सिटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी जखमी झालेले आहेत. परंतु एक चांगली बाब अशी की त्याचे जे नातेवाईक त्यांनी ओलीस ठेवले होते शस्त्राच्या धाक्यावर, त्यांना कोणालाही कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. आरोपी सोबन महातोला आपण ताब्यात घेतलेला आहे. काल रात्रीच त्याच्याविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला, खुनाचा प्रयत्न इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. उल्हासनगरच्या शासकीय बालसुधारगृहातून 6 मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलींनी सुरक्षा रक्षकाच्या रूममध्ये असलेली चावी घेतली आणि बालसुधारगृहाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप उघडलं आणि तिथून पलायन केलं. दरम्यान या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल केलाय आणि मुलींच्या शोधासाठी पथक रवाना केल्याची माहिती आहे. तर यातील 2 मुलींना कुर्ल्यातून पोलिसांनी शोधून काढलं आणि 2 मुली पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये सापडल्याची माहिती आहे. तर या दोघींना त्याच राज्यामध्ये आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलंय. तर 2 मुलींचा अजूनही कोणत्याही प्रकारचा ठाव ठिकाणा लागलेला नाही अशी ही माहिती आहे. याआधी सुद्धा या बालसुधारगृहातून अनेक मुलींनी पलायन केलेलं आहे. त्यामुळे इथल्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 4 ज्या आपण डिटेक्ट केल्या होत्या त्यातल्या 2 ज्या आहेत त्या आईवडिलांच्या ताब्यात आहेत आणि 2 ज्या आहेत त्या वसतिगृहामध्ये त्यांना परत आतमध्ये देण्यात आलेलं आहे. या अनुषंगाने जी सुरक्षा व्यवस्था आहे आणखी कशी कडक करता येईल आणि त्यामध्ये पुन्हा हा प्रकार होऊ नये यासाठी
संयुक्तरित्या आम्ही बालकल्याण समिती आहे त्यांच्याशी चर्चा करून पुढील पावलं उचलत. यानंतर पाहूयात पुढची बातमी. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं होतं. जरांगेंसोबत मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत आलेले. जरांगेंच्या आंदोलनानंतर आता शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना इंग्रजीमधून पत्र लिहून दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे, किंवा हे स्थलांतर करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. तर त्यांच्या या पत्रावरून विरोधकांनी देवरा यांच्यावर टीका केली आहे. देवरा हे धनिकांचे प्रतिनिधी आहेत. मराठी माणूस एकवटल्यानं यांना पोटदुखी झाल्याचा घणाघात विरोधकांनी केला. तर मिलिंद देवरा यांनी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यसभेचे खासदार आहेत मिलिंद देवरा आणि त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे. इंग्रजी भाषेमध्ये हे पत्र आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांनी पाठवले. त्यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देऊ नये असं ते म्हणतायत. मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणारी निदर्शनं आणि मोठ्या संख्येनं होणाऱ्या मेळाव्यांबद्दल चिंतेत आहे. आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अधिकाराला बाधा येऊ नये. दक्षिण मुंबईच्या उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे. त्याला म्हणा चुप राह, इतके शांततेत येणारी पहिली जातच. हो, कुणाची काडी उचलले नाही, कुणाचे भजे उचलले नाही, कुणाचं काय केलं नाही. उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या. अशी वापस येणारी शांततेत जात नाही. ही जात लई ई खारी आहे, लई विषारी आहे तराला लागल्यावर. पण अशी होणे नाही, पुन्हा असली जात होणे नाही. एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात. तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात.